आज भी हम मुंबई बंद कर सकते हैं 10 मिनिट में। अजित दादा बोलतात, माझं काम बोलतं. एकच विषय घेतात कुठे गेलं की आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय, मोदी साहेब, आम्ही इथून बांगलादेशाला काढणार, ये जलवा है मेरा, मैं आऊंगा. काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडू बंदर रसमलाई आली होती. तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय, तुझा काय संबंध आहे इथे याचा. कोणाच्या बापाच्या 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 बाप जरी आला तरी महाराष्ट्रापासून तुटू शकत नाही. जो लोग ये कह रहे हैं कि मराठी मानुष बचाने की तो सिर्फ एक पिच है, असली बात है ठाकरे बचाना है, क्योंकि अगर इस चुनाव में हार गए तो ठाकरे ये बात सही है. हाँ. ठाकरे बचेगे तो मराठी मानुस बचेगा. ये बात सही है. ठाकरे बचेगे तो मराठी मानुस और मुंबई बचेगी, ये सबको मालूम है. ये देवेंद्र जी को भी मालूम है, ये विनोद तावड़े को मालूम है, ये सबको मालूम है. जो लोग कह रहे हैं कि अगर बीएमसी हार गए तो ठाकरे वाइप आउट है. ठाकरे कभी वाइप आउट नहीं होते. हमने बहुत चुनाव हारे हैं, हम बहुत कम चुनाव जीते हैं, लेकिन ठाकरे और शिवसेना जैसी है. देखिए, चुनाव के हार जीत के ऊपर ये निर्भर नहीं करता. संगठन मजबूत है हमारा. आज भी हम मुंबई बंद कर सकते हैं 10 मिनट में. नहीं, ये आप अचीवमेंट मान रहे हैं अपने कि हम मुंबई 10 मिनट में बंद कर देंगे. ये सबसे बड़ी अचीवमेंट है हमारी. ये तो धमकी है सर. हाँ, काय म्हणताय देवा भाऊ? देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं. वा, तुम्ही म्हणताय तुमचं काम बोलतं, मग अजितदादा सारखी टीका का करतात? अजित दादा बोलतात, माझं काम बोलतं. अजित दादा बोलतात. एकच विषय घेतात कुठे गेलं की आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय, मोदी साहेब, आम्ही इथून बांगलादेशाला काढणार, ये जलवा है मेरा, मैं आऊंगा. काय चाललंय हो? कशासाठी हे सगळं? मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मुख्यमंत्री 7 वर्ष ह्या राज्याचे आहात, हे विसरू नका. तुम्ही या महाराष्ट्राचे गृहमंत्री. गेल्या 12 वर्षामधून 10 वर्ष तुमच्याच हातात गृह खातं राहिलेलं आहे. हे कर्तव्य बांगलादेशांना ओळखणं आणि काढण्याचं हे 10 वर्ष तुमच्या हातात होतं. ही जिम्मेदारी, ही जबाबदारी ही तुमच्या हातात होती. जर तुम्ही तिथे चुकला असाल तर सरळ सरळ येऊन सांगा, आम्ही चुकलो, अजूनही आम्हाला बांगलादेशी सापडलेले नाहीत आणि ही निवडणूक त्याच्याबद्दल नाहीच आहे. किंवा असंही असू शकतं की मुख्यमंत्री महोदय प्रधानमंत्री महोदयांवर टीका करतात, ज्यांची सत्ता बहुमत दिल्लीमध्ये 12 वर्ष आहे. कारण बांगलादेशानं ओळखण्याचं काम, बांगलादेशाने इथून काढण्याचं काम हे केंद्र सरकारचं आहे आणि राज्य सरकारचं आहे. पण मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, या खोट्या आश्वासनावर जाऊ नका, त्यांच्या फेल्युअरवर जाऊ नका. कारण ही निवडणूक आहे तुमच्या गल्लीची आहे, आपल्या BST बसची आहे, आपल्या पाणीची आहे, वॉटर गटर मीटर ह्याची आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. घरं नाकारली जातात. काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडू बंदर रसमलाई आली होती. तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय, तुझा काय संबंध आहे इथे याचा. यांच्यासाठीच माननीय बाळासाहेब बोलले होते, हटाव लुंगी आणि कोणाच्या बापाच्या 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 बाप जरी आला तरी महाराष्ट्रापासून तुटू शकत नाही. पण बंधू भगिनींनो, माझा तुम्हाला सवाल आहे, अरे तुम्हाला जर आज मराठी माणूस या ठिकाणी कुठेतरी अडचणीत दिसतोय, मराठी माणसावर खतरा दिसतोय, तर 30 वर्ष तुम्ही काय कंचे खेळत होतात? मला सांगा, काय करत होतात तुम्ही? आणि मग याला जबाबदार कोण आहे? 25-25 वर्ष या महानगरपालिकेमध्ये खुर्च्या तोडण्याचं काम तुम्ही केलं आणि तरी जर माझा मराठी माणूस या ठिकाणी अडचणीत असेल, अरे चुल्लू भर पानी में डूब मरो, कहा वोट मांगने के लिए यहां आते हो. आणि मला आव्हान देतात, म्हणे आदित्यशी चर्चा करा. ठीक आहे, तुम्हाला पोराला प्रमोट करायचं आहे, पण आदित्यशी चर्चा करा. अरे बाबा, आदित्यशी जर चर्चा करायची असेल
फक्त आमची बाजूची उमेदवार शीतल गंभीर ती देखील याच्याकरता पुरेशी आहे. आज खुलं आव्हान देतो, उद्या दिवसभरात कधीही आदित्य ठाकरेंनी सांगावं त्या ठिकाणी आदित्य ठाकरे येतील, आमच्याकडनं शीतल गंभीर येईल आणि करूया चर्चा. आणि मग काय सांगायचं? मुंबईकरांकरता शेवटची निवडणूक, मराठी माणसाकरता शेवटची निवडणूक. बंधू भगिनींनो, ही मुंबईकरांकरता शेवटची निवडणूक नाही, ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक नाही. अरे हा मराठी माणूस तो आहे ज्यानं अटके पार झेंडे लावले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला असं सळसळत रक्त दिलाय. आम्ही अन्याय सहन करणारे हे मराठी लोक नाही आहोत. अरे आम्ही तर त्या ठिकाणी पानिपतच्या लढाईमध्ये लढण्याकरता गेलो होतो. ते संकट महाराष्ट्रावर नव्हतं. अहमद शाह अब्दालीने त्या ठिकाणी पत्र लिहून कळवलं होतं मराठ्यांना की तुम्ही केवळ सिंध, पंजाब आणि बलुचिस्तान हे माझा आहे म्हणून सांगा, उर्वरित संपूर्ण भारत हा मराठ्यांचा आहे म्हणून मी त्या ठिकाणी त्याला मान्यता देतो. पण मराठे थांबले नाही, कारण आपल्या भारताचे तुकडे होत होते आणि तिथे जाऊन लढलाले आम्ही मराठे आहोत. आणि तुम्ही या ठिकाणी आम्हाला सांगता आपलं अस्तित्व संपून जाईल. अरे मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाहीये, तुमचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्हीच म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही. मुंबई म्हणजे ही बसलेली जनता आहे, मराठी म्हणजे ही बसलेली जनता आहे. महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवरायांनी तयार केलेला हा महाराष्ट्र, ज्याला महाराष्ट्र धर्म समजतो तो महाराष्ट्र आहे. त्याच्याकडे कोणी वाकडी नजर करून या ठिकाणी पाहू शकत नाही.